गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आपण आज बघणार आहे विकली अनालिसिस. तर समोर आपण काय काय ट्रेड करू शकतो बघू शकता. युरो मध्ये एक सेलिंगचं स्ट्रक्चर झालंय. एक सेलिंग साईडला 5 वेव्ह झाल्यात. 1 2 3 4 5 वेव्स. 1 2 3 4 5 वेव्स असे झाल्यात. इथून आपण सेलिंग बघू शकतो त्याच्यामध्ये. तर आपण काय करतो, लिक्विडिटी स्वीपच्या नंतर सेलिंग बघतो. जीबीपीएसडी मध्ये काय, जीबीपीएसडी मध्ये जे टीजे लेवल 2 आहे तिथून आपल्याला एक सेलिंग बघायची. प्लस इथं काय झालं, 5 वेव्स झाल्या बाईंग साईडला. तर त्या 5 वेव्स वरून मार्केट वर जातं. इथून आपण एक सेलिंग बघू शकतो. एओडीएसडी मध्ये काय आहे, सध्या एओडीएसडी मध्ये एक कन्सॉलिडेशन मध्ये मार्केट आहे किंवा त्याच्यामध्ये अशी करतो. तर तुम्ही याच्यामध्ये 5 वेव्स पण झाल्या नाही किंवा हे जस्ट आपला डबल बॉटम वरनं प्राइस हे जाते, वरती जाते. तर याच्यावरती क्लोजिंग होऊन द्यायचे. एनझेडडीएसडी मध्ये काय, एनझेडडीएसडी मध्ये ए प्लस वरून प्राइस वर चालली. जोपर्यंत हा वाले लेवल हे होत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करायचंय. युएसडी जेपीआय मध्ये काय, युएसडी जेपीआय मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर जर झाला, परत ड्युअल चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, पण याच्यावरती 2 कॅन्डलची काही क्लोजिंग आले नाही. त्याच्यामुळे इनव्हॅलिड स्ट्रक्चर इथे एक सेलिंगची लेवल आहे ए प्लस, तिथून तुम्ही एक सेलिंग बघू शकता. युएसडी कॅड मध्ये काय, युएसडी कॅड मध्ये नवीन एक स्ट्रक्चर झालंय. नवीन स्ट्रक्चर झाल्यानंतर हा वाला स्ट्रक्चरचा हा ए प्लस आहे. इथून आपण युएसडी कॅड मध्ये एक सेलिंग बघायची. युएसडी सीएचएफ मध्ये काय, युएसडी सीएचएफ मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय. चेंज ऑफ कॅरेक्टरचा इथं आपला ए प्लस आहे. इथून आपल्याला एक ह्याच्यामध्ये सेलिंग बघायची युएसडी कॅड मध्ये. जीबीपी जेपीआय मध्ये काय, जीबीपी जेपीआय मध्ये एक बाईंग साईडचा पेंडिंग ए प्लस होता, तिथून आपली प्राइस वरती जाते. तर इथून आपण जीबीपी जेपीआय मध्ये एक बाईंग बघू शकतो त्याच्यामध्ये. तर अजून एक गोल्ड, खूप जणांचा विचार चालतं की सर तुम्ही गोल्ड पण आम्हाला फक्त अनालिसिस सांगा, आम्ही त्याच्यावरती ट्रेड करतो. तर गोल्डमध्ये काय, गोल्डमध्ये इथे एक लेवल आहे, इथून तुम्ही सेलिंग बघू शकता. M15 ची ही लेवल आहे. M15च्या लेवलवरून तुम्ही एक सेलिंग बघू शकता आणि खाली एक बाईंगची लेवल आहे. ते तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्क करून बाईंग आणि सेलिंग दोन्हीकडे बघू शकता. तर ही अशी गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये जास्त ट्रेड करणं, कारण की भरपूर अनसर्टन मूव्ह येते आणि वॉरचं सिच्युएशन आहे. पण हे त्याच्यामुळे ह्या पेअर हे करू नका, गोल्ड हे करू नका. फक्त आपण जे ट्रेड करतोय ते म्हणजे करन्सी पेअर, याच्यामध्ये चांगले सेटअप बनतायत आणि रिस्क रिवॉर्ड मॅनेज होते. त्यामुळे काय सांगतोय की याच्यामध्ये ट्रेड करा आणि व्यवस्थित तुमचा विन रेट ठेवा. प्लस जे पण आपण फंडेड अकाउंटची सिरीज चालू केली, जे पण फंडेड अकाउंट, जे फंडेड ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी आपण एक ग्रुप बनवतोय, ज्याच्यामध्ये काय करतोय, फक्त फंडेड अकाउंटचे मल्टिपल अकाउंट घेतात त्यांच्यासाठी एक आपण रोड मॅप बनवतोय. ते पास कसं करायचं किंवा त्याचं एक सेमिनार घेतोय. त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं जाईल की कसं पास करायचं, किती किती पहिल्या ट्रेडला किती रिस्क घ्यायचं, कसं मनी मॅनेजमेंट करायचं, हे सगळं त्याच्यात होऊन जाईल. तर त्या जर तुम्हाला सेमिनारला जॉईन करतो, ऑब्व्हियसली तो पेड असणार आहे, तो काही फी नसणार आहे. तर ज्याला पण जॉईन व्हायचं असेल तेव्हा त्याला सेमिनार किंवा एक रोड मॅप म्हणून या व्हिडिओवरती कमेंट करा. मी त्यांचा एक सेपरेट ग्रुप बनवतो